तुमचा दादा आलाय. आता मिहीर नाही, मिहीर दादा, हो की नाही? खेळणार ना बाळाशी? मामी, तुझं बाळ तर देवाघरी गेलं ना? कोणी सांगितलं तुला? मला माहिती आहे तुझं बाळ देवाघरी गेलं. मिहीर, नमिता, नमिता काय करतेस? त्याला मारावं ना असंच बोलतोय तू. आणि मला माहिती त्याला हे कोणी शिकवलंय. हजारदा बजावून सांगितलं होतं मी तुला मीरा, मला तुझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायची नाहीये म्हणून. तरी तूच ट्रीट केलंस ना मला का? आणि बरं मला खोटं का शिकवतेस? नमिता अगं असं काय करतेस? भानावर ये ना ग, प्लीज भानावर ये. होईल ग, सगळं व्यवस्थित होईल. नमिता जरा समजून घे ना ग. अगं तुझ्या मायेची माणसं आहेत तुझ्या आजूबाजूला. मायेची माणसं? मग तुम्ही मायेची आत खोटं का बोलताय माझ्या बाळाविषयी? याद राखा, माझ्याविषयी आणि माझ्या बाळाविषयी काही खोटं नाटं मिहीरला सांगितलं असतं. मा, मी खूप अस्वस्थ आहे वहिनी. खरंय तुझं. खरंच असं होऊ नये कुणाच्या बाबतीत. 9 महिने त्या बाळाला पोटात सांभाळलेलं असताना जेव्हा हातात घ्यायची वेळ येते तेव्हा हात रिकामे. अशी वेळ वैर्यावर सुद्धा यायला नको. असं काही झालंय हे त्या मान्यच करायला तयार नाही. खूप मोठा धक्का बसलाय त्यांना. मिस्टर प्रधान पण खचलेत. खरं तर हे बोलण्याची ही वेळ नाही मी अश्विनी, पण तरी सुद्धा असं वाटतं ह्याचं नाही ह्याच जन्मी फेडायला लागतं आपल्याला. ज्यावेळी कोणतरी बाळ त्यांच्या हातात द्यायला तयार होतो तेव्हा त्यांनी हात आखडता घेतला आणि आता स्वतः पदर पसरतात तर दैवाने हात आखडता घेतलाय. त्याच्याकडे सगळे बरोबर हिशोब असतात, अचूक हिशोब सगळे. पण तरी ग नको होतं असं व्हायला. काय करतील आता त्या? आयुष्यभराचं दुःख वाटायला आलंय त्यांच्या. भरल्या दिवसांच्या अश्विनीला घराबाहेर काढल्यानंतर तिच्यातलं आणि माझ्यातलं कम्युनिकेशनच थांबल्यासारखं झालं होतं रे अमोल. म्हणूनच तर मी मीराच्या घरी राहायला गेले आणि आता इथे आले ती ह्या कारणाने. आता तिला खूप कुशीत घ्यावंसं वाटतं पण भीती वाटते रे अमोल. तिच्या मनात माझ्याबद्दल आणि मीराबद्दल एक अढी बसली. मा, मी तुम्हाला आधीच सांगते, मीरा जे काही वाटेल ते बोलते ते मी ऐकून घेणार नाहीये. काय झालं नमिता? तुम्ही तिला सांगा माझ्याविषयी आणि हाय. हाय. तू कधी आलास? हा, आत्ताच. गिफ्ट कुठे आहे? सॉरी, विसरलो. बारशाच्या वेळेला ना सगळ्यांकडनं दाम दुपटीने वसूल करणार आहे. तरी सुद्धा माफ केलंय तुला, कारण तू एकटाच असाय ज्याला एवढा आनंद झाला. प्रधानांच्या घरातला हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, पण घराकडे बघून वाटतंय का अरे या कोणीच कसलीच तयारी केलेली नाहीये.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणालाही काहीही वाटत नाही. मी आल्यापासून नुसती धावपळ करते, इकडे धाव तिकडे धाव. पण खरं सांगू, हे सगळं करताना मला खूप बरंही वाटतं. बघ, मला ना जरा नर्सरीत जायचं. मला खात्री आहे शुभंकरनी नर्सरी उघडून सुद्धा पाहिलेली नसेल. मी येऊ? ए, तुला बाळ पाहायचं असेल ना? ते आज झोपलंय, तू बघून ये ना. फक्त आवाज करू नकोस हा, नाहीतर उठेल ते. मी आले. मा, बघितलंस ना मग, असं वाटतं कोणीतरी काळजावर निखारे ठेवलेत माझे. काय झालं? रागवलायस माझ्यावर? असं नाही करायचं. असं रागवून कसं चालेल? बाळाजवळ होते ना मी. आता आपलं बाळ आलंय की नाही? तुला माहितीये, आपलं बाळ इतकं गोड आहे, छोटूसं बाळ आहे. मी तुला दरवेळेला सांगायचे ना, आता आपलं बाळ येईल, आता आपलं बाळ येईल. पण आता खरंच आपलं बाळ आलंय. हे बाळ तुझ्याशी खेळत नाहीये म्हणून रागवलायस तू? अरे पण वेड्या, बाळ छोटस आहे, त्याचे हात एवले एवलेच आहेत. त्याच्या हातात थोडीच तू मावणार आहेस, म्हणून नाही आलं बाळ खेळायला. काय झालं? का ललतो? एक काम करू, मी बाळाला इकडे घेऊन येऊ, मग आपण सगळे त्याच्याशी खेळूया. हा बरं बाबा, तुझ्याशी. तो आधी तुझ्याशीच खेळेल, मग बाकी सगळ्यांशी खेळ. बस, मग तर झालं. आता नाही ना रुसायचं. पटकन जाते आणि बाळाला घेऊन येते. शाना. प्लीज. बघितलंस ना मग, कसं बाहेर काढणार आहोत आपण हिला या आभासाच्या जगात? मला तरी सगळा अंधारच दिसतोय. पण मा, या बाबतीत तर डॉक्टर सुद्धा घरच्यांवरच अवलंबून आहेत. मग आपल्याला असं हातपाय गाळून चालणारच नाही. आणि मग शुभंकरची सगळी मदार तुमच्यावर. तुमची मॅच्युरिटी आणि कोणत्याही प्रसंगात शांत राहण्याची ताकद यांचा त्याला खूप मोठा आधार आहे. मा, अमोघ या संकटाने मला पार हादरवून टाकलंय. अरे आपण मॅच्युअर आणि शांत असून उपयोगच काय? हा सगळा नमिताच्या मनाचा खेळ आहे. अरे, आणि तुला तर माहिती आहे, घोड्याला आपण जास्तीत जास्त पाण्यापर्यंत नेऊ शकतो. शेवटी पाणी तर त्याला स्वतःलाच प्यायला हवं ना. मला माहिती आहे. मग नमिताला हे सत्य पचवायला लावणं फारच कठीण आहे. पण मग या सगळ्यात शुभंकर जर खचून गेला ना, तर आपल्या सगळ्याच आशा संपतील. मग पण अमुक खूप विचार करून सुद्धा
मला असा कोणताच उपाय दिसत नाहीये रे, जेणेकरून आपण नमिताला न दुखवता तिला तिच्या खोट्या जगातून बाहेर काढू शकू. म्हणूनच काळजी वाटते मला. बघ कच्या येते, छान आहे की नाही? सगळं तुझ्यासाठी आणलंय. काय आवडलं का आपलं बाळ? बघताय की नाही? आपण शुभू, आपण रागवलंय की नाही बाबांवरती? किती उशीर केला बाबांनी घरी यायला. आता तू सांग बाबांना, रोज इतक्या उशिरा नाही यायचं, आम्हाला कंटाळा येतो, हो की नाही? आता लवकर घरी यायचं, आम्हाशी खेळायचं, आम्हाला फिरायला घेऊन जायचं. हे सगळं नाही केलं तर बाबाशी कट्टी, हो की नाही? आपण दोघं मिळून घेऊ. काय मीता, नाही ना येणार उशिरा? नाही. बघितलं, आज कंटाळा आले दिवसभर घरात. एकटीच होते मी बाळाबरोबर. मानची जराही मदत झाली नाही. आणि तुला माहितीये, आत्यानी बाळाला घ्यायचा आग्रह तर सोड, साधं बाळाकडे पाहिलं देखील नाही. पण खरं सांगू, आत्यांना काहीतरी झालंय. बिचारा दिवसभर रडत बसल्या होत्या. म्हणून मग मला वाटलं त्यांना कुठे डिस्टर्ब करायचं, म्हणून मग सगळी कामं मीच केली दिवसभर. बाळाचं सगळं मला बघावं लागलं. बघ, तू थोडे दिवस संध्याकाळी लवकर घरी आलास ना, तर तू बाळाजवळ बसशील ना, बाकी काही करू नकोस. म्हणजे मला बाळाची आपली काही कामं दिवसभरातली आटपता येतील की नाही. मग तू बाळाशी खेळत बसशील. हेच क्षण आपल्याला हवे होते ना. हेच आपल्या हातातनं निसटून गेलं तर कसं चालेल? बाळ बघता बघता मोठं होईल, तो आनंद वेगळा आहे. त्याच्या वाढीचा प्रत्येक क्षण आपल्याला अनुभवायचा आहे. आणि तो सुद्धा एकत्र, हो ना? मीता, हे बघ, कोणाचा फोन आहे? सुलेखा. कोण? अगं, माझी मैत्रीण सुलेखा. तुला आठवतंय आम्ही MBA ला एकत्र होतो बघ? ग्रीट करायला फोन केला असेल ना? बाबाला किती फोन येत आहेत, किती फोन येतात. हॅलो, बोल सुलेखा, काय म्हणतेस ग? हो, तुला जे कळलंय ते अगदी बरोबर आहे सुलेखा. हो, तू अभिनंदन करण्याकरता फोन केलायस ना ग? थँक्यू. अगं, काय आहे ना, नमिता शेजारीच आहे माझ्या. आय होप यू अंडरस्टँड सुलेखा. हां,
ऑफकोर्स. हो, खुश आहोत आम्ही दोघेही, खूपच खुश आहोत ग. हा हो, मी सांगतो, मी त्याला सांगेन. मी या खरंच खूप कठीण आहे हे मॅनेज करणं सगळं. हे मिताला कठीण आहे ग, सोपं नाही आहे सोपं. हो, मी सांगतो मिताला तुझा निरोप सांगतो. थँक्स. यू टू. थँक्स. बाय. स्टॉप दिस नॉनसेन्स. वेळेपण थांबव तुझा. अगं किती वेळ सांगितलं तुला मी, आपलं बाळ नाहीये. कळलं तुला? नाहीये आपलं बाळ. मी अगं कसं समजावून देऊ तुला? थांबव वेळेपणा. आपलं बाळ या जगात नाहीये. आपल्या बाळाने या जगात श्वासच घेतलेला नाहीये. नाहीये आपलं बाळ. कळलं का तुला? Stillborn baby. हॉस्पिटलमध्ये तर माझ्या बाळाविषयी तू अभद्र बोलतच होतास. आता इथपर्यंत मजल गेली तुझी. काय मिळालं हे सगळं करून तुला? काय मिळालं? मला माहिती हे सगळं त्या मीराचं कारस्थान आहे. तू पण त्या मीराला सामील आहेस ना? अरे पण माझ्या बाळाविषयी तू असं का बोलतो? तुला माझं बाळ कधी वाटलंच नाही का रे? तुला आशूचं बाळ महत्वाचं आहे. तुला माझं बाळ नकोय तर नको, लपटाला असं तरी नको ना. म्हणून सोड तुम्हाला काय सांगितलं मला. हात सोड. काय झालंय? तुला का नकोय माझं बाळ? माझं बाळ येते. किती वर्ष वाट पाहिली. सोड तुम्हाला. माझं बाळाविषयी का? मीरा तुझा हात सोड. बाळाविषयी का बोलतो? प्लीज तुम्ही याला समजावून सांगा. ते माझं बाळ आहे.